पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नेमकं काय आहे? की एखाद्या व्यक्तीला सहजासहजी यश मिळतं, एखाद्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो, किंवा एखादा व्यक्ती असा असतो किंवा अनेक व्यक्ती अशा असतात की आयुष्यभर संघर्ष करतात पण त्यांना यश मिळत झालं की समजा पुनर्जन्म असतो, बरोबर, पण मग त्याचा आपल्या आताच्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट पडतो? एक व्यक्ती आला होता, खूप गरीब होता, खूप दरिद्री, कुठली कामं होत नव्हती, कधी काम लागत नव्हतं, घरात आजारपण, बायको लेकरं सारखे आजारी, कर्जबाजारीपणा, पास्ट लाईफ रिग्रेशन. तर त्यामध्ये असं आढळलं की जो तो व्यक्ती होता तो मागच्या जन्मी आहे ना देवऋषी होता. आणि देवऋषी असताना त्याने एवढ्या लोकांना फसवलं, एवढ्या लोकांना त्याने लुटलं आणि एवढ्या लोकांचे त्याने शाप घेतले किंवा तळमळ घेतली. त्यामुळे त्याला या जन्मामध्ये ते सगळं भोगावं लागत होतं. माणसाला पुनर्जन्म आठवत का नाही? की कम्म सक्का मानव सत्ता, कम्म दायदा, कम्मा योनी, कम्मा बंधू, कम्मा पतिसरणा. ते जे पैशांचे प्रॉब्लेम आहे ते आपण पास्ट लाईफच्या मदतीने रिकवर करू शकतो का, म्हणजे सॉल्व्ह करू शकतो का? हो, असं कोणी नाही आहे की तुम्हाला जन्माला घालताना कोणीतरी लिहितंय की तुमच्या नशिबामध्ये हे, तुमच्या नशिबामध्ये ते. असं कोणी लिहिणारं नाही आहे. तुमचे कर्मच तुमचे मालक आहेत.